जय जय रामकृष्ण हरी मंडळी. मनुष्य मरण पावल्यानंतर त्याची जी हाडे आहेत, त्याच्या ज्या अस्थी आहेत, तर त्या नदीमध्ये काय विसर्जित केले जातात? हा प्रश्न कदाचित तुम्हालाही पडलेला असेल आणि तोच प्रश्न मलाही पडला. आणि मग काय, मी उत्तर शोधायला सुरुवात केली. तर चला तर मंडळी, जास्त वेळ न घेता बघूयात की मनुष्य मरण पावल्यानंतर त्याला दहन वगैरे दिलं जातं. अंत्यसंस्कार सगळे काही झाल्यानंतर, म्हणजे अग्नीच्या साह्यानं त्याचे शरीर नष्ट केल्यानंतर शिल्लक जी काही राख राहते किंवा त्या राखेमध्ये काही शिल्लक हडे राहतात, तर ते हडे म्हणजेच त्या अस्थी या गंगा नदीमध्ये का बरं विसर्जित केल्या जातात, याचंच उत्तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत. नमस्कार मंडळी, मी सावतारण दिवे. आपल्या चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत. तर अशाच नवनवीन माहितीसाठी आपलं चॅनल सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. तर चला बघूया की मनुष्य मरण पावल्यानंतर त्याच्या ज्या अस्थी आहेत, त्याची जी हाडे आहेत, तर ती नदीच्या पाण्यामध्ये का सोडून दिली जातात. मंडळी, हस्तिनापूरचा राजा शंतनू हा एकदा नदी काठावरून फिरत असताना त्याचं लक्ष नदीच्या पाण्यामध्ये गेलं आणि दूरवरती त्याला एक नौकाविहार करणारी सुंदर अशी मुलगी दिसते. मंडळी, तुम्हाला प्रश्न पडेल की हा शंतनू नेमका कोण? तर हा शंतनू म्हणजे पांडव आणि कौरवांच्या आजोबांचा आजोबा. जे 5 पांडव आणि 100 कौरव आहेत जे आपण म्हणतो, तर त्याच पांडवांच्या आणि कौरवांच्या आजोबांचा आजोबा म्हणजे हा शंतनू. आणि हा हस्तिनापूरचा राजा होता. नदी काठावरून फिरत असताना असंच त्याला नदीच्या पाण्यामध्ये दूरवरती एक नौका दिसली आणि त्यामध्ये नौकाविहार करणारी एक सुंदर अशी रूपवती मुलगी दिसली. अगदी लावण्यवतीच ती, अगदी हरणीसारखे गोल गोल डोळे, अगदी सुंदर असा चेहरा. आणि ती मुलगी याला दिसली. याच्या मनामध्ये थोडासा प्रेमभाव निर्माण झाला आणि ती मुलगी, नौकाविहार करणारी मुलगी, नदीच्या काठावरती आली आणि या शंतनूने थेट त्या मुलीला लग्नाचा प्रस्ताव पाठवला. लग्नासाठी विचारणी केली. मी हस्तिनापूरचा राजा वगैरे आहे हे सगळं काही सांगितलं. आणि याच्यानंतर मात्र ती मुलगी याच्याशी लग्नाला तयार झाली. परंतु लग्नाला तयार होत असताना त्या मुलीनं म्हणजे त्या राणीनं या राजाला सांगितलं की मी पुढे आयुष्यामध्ये जे काही करेल त्याला तू अजिबात अडवायचं नाही. तू असे का करतेस असं अजिबात विचारायचं नाही. जर तू असं विचारलंस तर मी तुला कायमची सोडून जाईल. त्या राजानं सगळं काही तिच्या नियमाटी मान्य केल्या आणि तिच्याशी लग्न केलं. नंतर काही महिन्यामध्ये त्यांना एक मूल झालं आणि ते मूल जन्मताच ती जी राणी आहे ती त्या मुलाला उचलून घेते आणि त्या मुलाला घेऊन नदीकडे जाऊ लागते. आता ते नदीच्या जवळजवळ आलेले असतात. तो राजा शंतनूही त्या राणीच्या पाठीमागे आलेला असतोय. ही जी राणी आहे, हस्तिनापूरची जी राणी आहे, ती आपल्या नुकत्याच जन्मलेल्या बाळाला घेऊन नदीच्या पात्रामध्ये उतरते आणि त्या नदीच्या पाण्यामध्ये त्या लहानग्या लेकराला, त्या नुकत्याच जन्मलेल्या बाळाला नदीच्या पाण्यामध्ये सोडून देते. शंतनू बिचारा गप्प राहतोय. त्याला फार दुःख होतं, परंतु तो काहीही बोलू शकत नाही. कारण लग्नाच्या वेळीस त्यानं वचन दिलेलं होतं की तू काहीही कर, मी तुला अजिबात काही विचारणार नाही. आणि जर असं विचारलं तर ती राणी सोडून जाईल, हे मात्र नक्की होतं. मंडळी, परत काही दिवस गेले आणि परत काही दिवसानंतर त्यांना दुसरा अजून एक मुलगा झाला. आणि दुसरा मुलगा झाल्यानंतर नंतरही त्या राणीने त्या मुलाला उचलून घेतलं आणि नदीजवळ गेली आणि त्या नदीच्या पाण्यामध्ये त्या लहानग्या लेकराला फेकून दिलं. मंडळी, असं तब्बल त्या राणीनं 7 वेळा केलं. तिला 7 पुत्र झाले आणि प्रत्येक वेळी पुत्र जन्माला आल्यानंतर त्या लेकराला ती उचलायची आणि नदीच्या पाण्यामध्ये नेऊन सोडून द्यायची. मंडळी, आता 8वी वेळ होती आणि या 8व्या वेळी मात्र त्या सुंदर अशा बाळाचा जन्म झाला आणि त्या बाळाला उचलून घेऊन ती राणी नदीमध्ये फेकून द्यायला जाऊ लागली. जात असताना आत्ता मात्र या शंतनूला गप्प राहावेना. तो सोबतच त्या राणीच्या जाऊ लागला आणि वाटेमध्ये त्याने त्या राणीला अडवलं आणि विचारलं की तू हे असं का करतेस? तेव्हा ती राणी म्हणाली, मोडला ना शब्द? तुम्ही मला वचन दिलेलं होतं की तू काहीही कर, तू असं का करतेस असं मी तुला विचारणार नाही. तेव्हा तो शंतनू म्हणाला की माफ कर, परंतु तू हे असं का करतेस ते मला नक्की सांग. तेव्हा ती राणी त्या राजा शंतनूला बोलू लागली की मी ब्रह्मपुत्री आहे आणि मला ऋषी वशिष्ठ यांनी श्राप दिलेला होता की तुझ्या मुलांचा जन्म, तुझ्या पुत्रांचा जन्म हा पृथ्वी लोकावरती होईल. परंतु तू जर त्यांना गंगा नदीच्या पाण्यामध्ये सोडून दिलं तर ते या मनुष्य देहामधून, या मनुष्य जन्मामधून कायमचे मुक्त होतील. हा शब्द ऋषी वशिष्ठ यांनी त्या ब्रह्मपुत्रीला दिलेला होता, म्हणजे त्या सुंदर असणाऱ्या त्या राणीला दिलेला होता. मंडळी, नंतर मात्र
या राजानं त्या राणीला अडवल्यामुळं त्या राणीनं त्या मुलाला त्या पाण्यामध्ये सोडून न देता त्या राजाच्या स्वाधीन केलं आणि ती मात्र आता त्या राजाला सोडून कायमची निघून गेलेली होती. मंडळी, आता तुमच्याही प्रश्नाचं उत्तर तुम्हाला कदाचित मिळालेलं असेल की मनुष्य मेल्यानंतर त्याला दहन वगैरे सगळं काही दिलं जातं, अग्नीच्या साह्यानं त्याचं शरीर या हिंदू धर्म पद्धतीमध्ये नष्ट केलं जातं आणि त्याच्यानंतर मात्र जे काही हडे शिल्लक राहतात, ज्या काही अस्थी राहतात आणि राख, ते सगळं काही एका पोत्यामध्ये घेऊन पाण्यामध्ये सोडून दिलं जातं. अर्थातच जास्तीत जास्त गंगा नदीच्या पाण्यामध्ये ह्या काही अस्थी आहेत तर त्या सोडून दिल्या जातात. याला हेच कारण आहे की त्या गंगा नदीच्या पाण्यामध्ये त्या अस्थी वगैरे सगळं काही सोडून दिल्यानंतर तो मनुष्य त्याच्या त्या मनुष्य देहामधून कायमचा नष्ट होतो, त्याला मोक्ष मिळतो आणि त्या माणसाने जन्मभरामध्ये जे काही वाईट काम केलं असेल, वाईट कर्म केलं असेल, त्याच्यामधून त्याची मुक्तता होते, त्या पापामधून त्याची मुक्तता होते, हे मात्र नक्कीच. म्हणूनच मनुष्य मेल्यानंतर त्याच्या ज्या अस्थी आहेत तर त्या गंगा नदीमध्ये विसर्जित केल्या जातात. खरं तर मंडळी, गंगा नदी ही स्वर्गामधून पृथ्वीवरती अवतरलेली नदी आहे असं म्हटलं जातं आणि मंडळी, ही जी नदी आहे ही मोक्षदायिनी नदी आहे असंही म्हटलं जातं आणि याचा परिचय तुम्हाला काहीच दिवसापूर्वी आला असेल. मंडळी, प्रयागराज या ठिकाणी भरलेल्या त्या कुंभमेळ्यामध्ये देश परदेशामधून कोट्यावधी लोक त्या नदीमध्ये स्नान करण्यासाठी, अर्थातच आपलं पाप धुण्यासाठी आलेली होती आणि आपल्या पापामधून आपल्याला या मनुष्य देहामधून मोक्ष मिळावा, या मनुष्य जन्मामधून मोक्ष मिळावा, या मोक्षप्राप्तीसाठी कोट्यावधी लोक त्या ठिकाणी प्रयागराजमध्ये जमलेली होती. अर्थातच आपल्या या सगळ्यावरून लक्षात येते की ही नदी ही मोक्षदायिनी नदी आहे आणि म्हणूनच मनुष्य मेल्यानंतर त्याच्या ज्या अस्थी आहेत तर त्या या नदीपात्रामध्ये विसर्जित केल्या जातात, हे मात्र नक्की. तर धन्यवाद मंडळी. आजची माहिती कशी वाटली नक्की मला कमेंट करून सांगा. भेटूया पुढच्या एखाद्या नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत धन्यवाद. जय जय रामकृष्ण हरी. पांडुरंग हरी.